मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात असं म्हटलं जातं की समस्या कोणती गंभीर मनसेत येते खंबीर। जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट घडते, लोकांवर अन्याय होतो म्हणा किंवा लोकांच्या बाजूने जर कोणता पक्ष सर्वात आधी पुढे धावत असेल तर सध्याच्या काळात तो पक्ष म्हणजे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना। त्याचाच काहीसा अनुभव आज गोरेगावमध्ये काल आला। गोरेगाव जवाहरनगर येथे एक उद्धट बिल्डर ज्याने आपल्या पैशाच्या जोरावर म्हणा किंवा आपल्या ओळखी आहेत राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या त्या जोरावर म्हणा आधीच येथील रहिवाशांना पुष्कळ त्रास दिलाय। त्या बिल्डरने 15 वर्ष जुना गणेशोत्सव मंडळाचा जो मंडप आहे बांधलेला तो तोडण्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्याने जेसीबी देखील आणली, पालिकेच्या लोकांना मॅनेज केलं। ज्या पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं त्या मंडपाला, त्याच पालिकेने ते मंडप तोडण्यासाठी त्या बिल्डरला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला। मात्र अशा वेळी पुन्हा एकदा या गोरेगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही धावून आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जे आहेत विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव आणि त्यांची टीम, या टीमने घटनास्थळी धाव घेतली। इतकंच नाही तर बिल्डरच्या विरोधात महानगरपालिका सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली, बिल्डरला खरी खोटी सुनावली आणि त्याला दम दिला की अशा पद्धतीने जर हा बिल्डर वागत असेल तर ते मनसे खपवून घेणार नाही। त्यामुळे अखेर या बिल्डरला आणि महानगरपालिकेला झुकतं घ्यावं लागलं। ही घटना जरी कालची असली तरी यापूर्वी देखील अशाच पद्धतीने सिद्धार्थनगर येथे गणेशोत्सवात काही विघ्न संतोषी लोकांनी प्रयत्न केले होते। मात्र त्यावेळी दिवंगत शरदभाई सावंत, वीरेंद्र जाधव आणि त्यांच्या टीमने तो प्रयत्न हाणून पाडला होता। त्याची पुनरावृत्ती आपल्याला काल पाहायला मिळाली। केवळ मनसेच नव्हे तर शिंदेच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख जे आहेत स्वप्नील टेंबवलकर किंवा शिवसेना ठाकरे गटाचे जे आहेत सर्वेश गुरव किंवा इतर मंडळी यांनी आपले सर्व भेदभाव विसरून, आपला राजकीय तणाव विसरून किंवा आपली राजकीय स्पर्धा विसरून केवळ हा मंडप टिकावा आणि आपलं जे अस्तित्व आहे गोरेगावामधलं, जे मराठी माणसाचं म्हणा किंवा हिंदूंचं म्हणा जे अस्तित्व आहे हे टिकवण्यासाठी ही सर्व मंडळी एकत्र आली आणि त्या बिल्डरच्या विरोधात उभी ठाकली। निश्चितपणे हे कौतुकास्पद आहे। शेवटी एवढंच म्हणेन की जिथे जिथे समस्या गंभीर तिथे निश्चितपणे मनसे खंबीर। आज एवढंच। आपण पुन्हा एकदा रविवारी भेटूया राजकीय नवा विषय घेऊन। तोपर्यंत तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।